नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या डेली लंच रुटीन रेसिपी व्हिडिओमध्ये मी बघा काय बनवलंय। आज मी बनवलंय इथं लाल भोपळ्याची खूपच टेस्टी अशी भाजी, कोकोनट राईस आणि आमच्या नागपुरी पद्धतीचा मेथीचा घोळाना। त्यानंतर इथं मी बनवली आहे डाळ, ताक आणि चपाती। तर बेत तर सिंपलच आहे पण खूप टेस्टी आहे। तर चला आपण पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर मी बघा काय केलं ना, एक पाव लाल भोपळा घेतला। त्यानंतर बघा आता आमच्याकडे ह्या लाल भोपळ्याच्या साली सकटच भाजी बनवतात आणि ती भाजी खूप जबरदस्त टेस्टीला लागते। पण मी चुकून विसरून गेले होते आणि मी एका भोपळ्याची बघा थोडीशी साल काढून घेतली। त्यानंतर मला आठवलं आणि मी मग बाकीचा जो भोपळा आहे ना तो साली सकटच चिरून घेतला। आणि भोपळा चिरताना कधी आहे ना असा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या, बारीक फोडी करायच्या नाही, कारण हा भोपळा लगेच शिजला जातो आणि ह्याच्या मोठ्या मोठ्या फोडी खाताना खूप छान लागते। त्यानंतर आता इथे बघा कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलं। तेलामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घातलं। जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा 1 टीस्पून एवढे मी इथं तीळ घातले आणि जो आपण भोपळ्याच्या फोडी चिरून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या। आणि त्यानंतर बघा छान मस्त सगळ्या भोपळा मी असा मस्त मिक्स करून घेतला आणि याच्यामध्ये थोडंसं मी इथं हळद घातलं आणि चिमूटभर मीठ घातलं, म्हणजे चवीपुरतं आपल्या भोपळ्याला लागेल तेवढंच। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला अजिबात टाकायचं नाहीये। आता काय करायचं, सगळ्या भोपळ्याच्या फोडी मस्त मिक्स करून घ्यायच्या आणि झाकण ठेवून आहे ना 2 ते 3 मिनिटं मस्त ह्याला असंच शिजवून घ्यायचं आहे आपण, पाणी न टाकता। त्यानंतर आता भाजीला लागणारा मसाला आपण इथे बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी आहे ना 2 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा आणि इथे बघा हा सुका नारळाचा खीस आहे हा घेतला। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा इथं मी चमचाभर जिरे घातलं। त्यानंतर बघा इथे 1 टीस्पून एवढे मी धने घातले आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटोच्या फोडी करून घातल्या मोठ्या मोठ्या। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला 1 टीस्पून एवढी खसखस टाकायची आहे। खसखसनी आहे ना खूप छान असं मस्त बाइंडिंग येतं भाजीला आणि टेस्ट सुद्धा खूप भारी लागतं। आणि थोडंसं पाणी घालून आहे ना त्याचं आपल्याला मिक्सरला छान बारीक असं वाटण करून घ्यायचंय। त्यानंतर बघा इकडे फोडी अर्ध्या शिजत आल्या होत्या आपल्या भोपळ्याच्या, त्याला मी एकदा मिक्स करून घेतलं आणि परत एखादा मिनिटभर याला मस्त शिजवून घेतलं। आणि ह्या बघा तेलामध्ये छान वाफेने मस्त अशा मऊ झाल्या आहेत सगळ्या भोपळ्याच्या फोडी। सगळ्या मी एका भांड्यामध्ये वेगळ्या काढून घेतल्या। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथं भाजी बनवण्यासाठी तेल घातलं। आता तेलामध्ये आपण मस्त इथं बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा कांदा घालून घेणार आहे आणि कांदा छान आपल्याला असा मस्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण काढलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालायचंय आणि हे वाटण मस्त ह्या कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। याच्यात मी कुठलाही स्ट्रॉंग मसाला वापरलेला नाहीये ह्या भाजीमध्ये, तरी सुद्धा भाजी खूप छान होते। आणि ह्याच्यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात ना सुखे ते मसाले घालून घेतलेत। इथे बघा लाल तिखट, हळद आणि धना पावडर घातलं। त्यानंतर हा मसाला छान असा मस्त मिक्स करून घेतला। इथे बघा मी फक्त थोडंसं 1 चमचा आहे ना जिरे पावडर घालून छान असं मस्त मिक्स केला मसाला आणि ज्या आपल्या भोपळ्याच्या फोडी होत्या त्या सगळ्या ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या। आणि मिक्सरच्या भांड्याला आपला थोडासा मसाला लागलेलाच असतो, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आपल्या ह्या भाजीमध्ये घातलं आणि भाजीला छान मस्त उकळी येऊ दिली। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये ना मी इथं 1 चमचा गरम मसाला घालणार आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। आता मीठ आपण भोपळ्याच्या फोडी शिजवताना सुद्धा घातलं होतं, पण इथं मी पूर्ण भाजीसाठी थोडंसं मीठ घातलं आणि छान अशी भाजी मिक्स करून आपल्याला 5-1 मिनिटापर्यंत मस्त ही भाजी अशी मंद मीडियम आचेवर शिजून घ्यायची आहे। आता ही भाजी थोडीशी गाढीच असते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी जास्त पाणी नाही घातलं, थोडंसं लागेल तेवढंच पाणी घातलं होतं। त्यानंतर बघा आता आपण कोकोनट राईस बनवायचं, त्यासाठी ओला नारळ घ्यायचा कधीही। तर मी इथं ओला नारळ 1 घेतला, त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 1 अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरे आणि हे ओला नारळ हा सगळा आहे ना पाणी वगैरे याच्यात टाकायचं नाही, असंच आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय। आणि इकडे बघा भाजी आपली छान शिजत आली होती। तर भाजी बघा मस्त अशी, ही भाजी थोडी गाढीच असते, लय पातळ रस्सा नसतो ह्या भाजीला। याच्यावरती मी मस्त इथं हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि भाजी परत एकदा छान मिक्स करून घेतली। त्यानंतर आता आपण राईस बनवायला घेणार आहे। तर त्यासाठी बघा इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले। तर हा तांदूळ माझा
डेली भाताचा जो बारीक तांदूळ असतो ना तोच आहे, तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो ज्याचा आपण रोज भात खातो ना तोच तांदूळ आपल्या कोकोनट राईससाठी घ्यायचा तुम्ही। आणि अधूनमधून असा राईस बनवला तर सगळ्यांना घरातल्यांना खूप आवडतो आणि आपल्याला सुद्धा काहीतरी बनवायला सुद्धा चेंज वाटतं आणि खायला सुद्धा खूपच भारी लागतो। तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्ही राईस। तर बघा इथे मी तेल घातलं, तेलामध्ये जिरं मोहरी घातलं आणि काळी मिरी लवंग घातलं, त्यानंतर 1 टीस्पून एवढी उडद डाळ घातली, 1 टीस्पून एवढे शेंगदाणे घातले आणि 1 टीस्पून एवढं चना डाळ घातलं। त्यानंतर ह्या सगळ्या डाळी मस्त आपल्याला तळून घ्यायच्या ह्याच्यामध्येच। आणि जो आपला धुतलेला तांदूळ होता ना तो तांदूळ घातला मी इथे। त्यानंतर बघा इथे आपल्याला 1 वाटी आहे ना मस्त असं मलाई दही घालायचंय। इथे मी दही घातलं ह्या राईसमध्ये, दह्याने खूपच भारी टेस्ट येते आपल्या कोकोनट राईसला आणि चवीपुरतं मीठ घातलं। त्यानंतर सगळा राईस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आपण मिक्सरला वाटलेला जो कोकोनट होता ना तो मी ह्याच्यामध्ये घातला। हाताने असा त्याचे गडेबिडे बनलेले असू शकतात, त्याच्यामुळे हातानेच आपण हे करून मिक्स करून असं त्याला घालायचा आणि ह्याला एकदा आणखी मस्त मिक्स करून घ्यायचा पूर्ण भाताला, म्हणजे तो जो नारळ आहे ना तो सगळ्या भाताला मध्ये मिक्स होऊन जातो छान असा व्यवस्थित। आणि आता आपण ह्याला आहे ना झाकण लावून ह्याची कुकरला फक्त 1 शिटी काढून घ्यायची, भात एका शिटीमध्ये मस्त शिजून जातो। त्यानंतर आता मी इथं डाळ बनवायला घेणार आहे। तर बघा मी इथं मिक्स डाळ बनवणार आहे। मी इथं अर्धी तुरीची आणि अर्धी मुगाची घेतली। तुम्ही तुमच्या घरी जर मुगाचीच किंवा तुरीचीच डाळ बनवत असाल तर एकदा अशी डाळ बनवून बघा, खूप छान लागते भाताबरोबर। तर इथे मी आहे ना अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची डाळ घेतली, त्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा तेल घातलं आणि पाणी घालून ही डाळ अशीच कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे। तर डाळ शिजवताना मी कधीच त्याच्यामध्ये मीठ घालत नाही, कारण मीठ घातल्याने काय होतं बऱ्याचशा डाळी शिजत नाहीत। आणि मेथीचा गुळाणा बनवण्यासाठी इथं मी हिरवी मेथी छान मस्त धुवून बारीक चिरून घेतली होती, त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि ह्याच्यामध्ये मी इथं थोडंसं जिरं सुद्धा घातलं, लाल तिखट घातलं, लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता मी। आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातला नाहीये, तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता। याच्यामध्ये मी चमचाभर तेल घातलं आणि सगळा गुळाणा छान मिक्स करून घेतला। जेवणासोबत हा मेथीचा गुळाणा खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपला गुळाणा तयार आहे, मी याला झाकून ठेवून दिला। त्यानंतर बघा इथं पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं। आता आपण डाळीला तडका बनवत आहे, तर तेलामध्ये मी लाल सुकी मिरची, जिरं आणि मोहरी घातलं। जिरं मोहरी छान तडतडू दिलं, त्याच्यामध्ये चिमूटभर तेलामध्येच हिंग घातला, हिंगाने डाळीला खूप छान सुगंध येतो आणि हा तडका ह्या वरणामध्ये घातला। आणि इथं बघा कुकर उघडल्यावर मी याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलं नव्हतं। आता मी गॅस चालू केला आणि थोडंसं पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि ह्या वरणाला मस्त 4-5 उकळ्या काढून घेतल्या, म्हणजे सगळा जो तडका आहे ना वरणाला छान लागतो आणि त्याचा पूर्ण वरणाला खूप छान सुगंध येतो। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तुम्ही लहान मुलांना सुद्धा ही अशी डाळ देऊ शकता, त्यांना सुद्धा खूप आवडते। प्लेन डाळ बनवण्यापेक्षा किंवा खूप मसाल्याची डाळ बनवण्यापेक्षा आहे ना ही अशी छान डाळ बनवायची। आणि इकडे बघा आपला राईस सुद्धा मस्त शिजून गेला होता। आता याच्यावर आहे ना हिरवीगार कोथिंबीर घातली मी आणि तुम्हाला सांगते जबरदस्त टेस्टी राईस झाला होता। आणि चपाती इथं बनवायला घेतल्या मी, तर चपाती मी प्लेनच फुलके बनवणार होते, पण भाजी एवढी भारी होती ना तर म्हटलं ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून मी मस्त ह्याची प्लेन चपाती लाटून घेतली बस। आणि थोडंसं तेल घालून ह्या चपात्या भाजून घेतल्या, तुम्ही तेलाऐवजी तूप घालून सुद्धा भाजू शकता, खूप छान लागते खायला ही चपाती। आणि अशा पद्धतीने आपला सगळा स्वयंपाक आता इथं पूर्ण झालाय। इथे बघू शकता तुम्ही, कुठली स्पेशल भाजी बनवली ना तर तुम्ही अशा चपात्या नक्की बनवा, खूप छान लागतात। सगळ्या चपात्या इथं बनवून झाल्या होत्या माझ्या। तर आजचा जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओमध्ये थोडंसं जरी काय आवडलं असेल ना थोडंसं तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण की त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं। आणि हा आजचा जो कोकोनट राईस बनवला ना हा थोडासा साऊथ इंडियन टाईप होता, तर तुम्हाला ह्या कोकोनट राईसची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगाल। आणि सगळं जेवण बघा एकदम सिंपल साध्या पद्धतीने बनवलंय, रोजच्या जेवणाचा हा व्हिडिओ आहे। आणि इथं बघा प्लेन ताक सुद्धा जेवणामध्ये होतं, ताकाने जेवणाला खूप छान चव येते। चला बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।